नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत मराठी माध्यमातील पेपर 2016 साली घेण्यात आलेल्या TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र परीक्षेमध्ये 60 गुणांसाठी विचारल्या जातात। चला तर मग सुरुवात करूया बालमानसशास्त्राला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 61। उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती। ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? पर्याय दिले आहेत थॉर्नडाईक, कॅम्पबेल, स्किनर, स्टाईल। याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 62। व्यक्तिगत भेदांच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे? गट दिला आहे प्रावीण्य बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, प्रावीण्य बुद्धिमत्ता, भावनिक क्षेत्र, सर्जनशीलता, भावनिक क्षेत्र, भावनिक बुद्धिमत्ता, वरील सर्व। त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 63। खालील दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे हे ओळखायचं आहे। पर्याय दिले आहे ही मुले योग्य व आवश्यक गोष्टींमध्ये रमतात। या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते। ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत। ही मुले स्थिर असतात। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ही मुले नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 64। खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही? पर्याय दिले आहे एकाग्रतेचा अभाव असणे, समायोजनक्षम असणे, कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागते, संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे। त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 समायोजन क्षमता असणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 65। जन्मजात स्वभाव हा व्यक्तीच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे अनुवंशविषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? पर्याय दिले आहे TP नन, ग्रेरान, मेंडल, गाल्टन, लेविन। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 TP नन। थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालील कोणते आक्षेप बरोबर आहेत? खालील विधान दिलेलं आहे त्यावरून आपल्याला पर्याय शोधून काढायचे आहे। विधान अ आहे थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत। ब आहे कसोट्यांमध्ये सहज संबंध असल्याचे दिसून आले, आढळून आले। क आहे मानसिक क्षमता परस्परांपासून वेगळ्या नाहीत। पर्याय दिले आहेत अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, अ आणि क फक्त, अ ब क सर्व। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क फक्त। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 67। अध्ययन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणती तत्त्वे सहाय्यभूत ठरतात? अध्ययन परिणामकारक होण्यासाठी खालील विधान दिलेले आहे त्यातील आपल्याला पर्यायातून योग्य विधान ओळखून मार्क करायचं आहे। विधान आहेत अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात। अध्ययनार्थाच्या उपजत क्षमता विकसित करणे अनावश्यक असते। अध्ययनकर्त्याच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाची संबंध प्रस्थापित करावा। अध्ययनार्थ दैनंदिन अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो। तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय दिले आहेत अ, ब आणि ड फक्त, अ ब क आणि ड फक्त, अ ब आणि क फक्त, अ ब क ड सर्व। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अ क आणि ड फक्त। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 68। खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये नाही? विधान आहेत वाक्य दिले आहेत पर्याय अध्ययन हे सहेतुक असते, अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 1
69. खालीलपैकी अवधानांचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? घटक दिले आहेत अभिरुची, तात्कालिक गरज, पुनरावृत्ती, वैचित्र्य. पर्याय दिले आहेत अ आणि ब फक्त, अ आणि क फक्त, ब आणि क फक्त, क आणि ड फक्त. याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 70. ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा. याबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय दिले आहेत धारणेचा पुरावा आपणास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो. दुसरा आहे व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते. एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखी असते. धारणा चांगली होण्यासाठी पाठांतरानंतर विश्रांतीची गरज असते. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखी असते. यानंतरचे पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.